या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। ओके या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथील लांडोर बंगला येथे बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी आले होते व बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे लांडोर बंगला आणि या लांडोर बंगल्याला 31 जुलैच्या दिवशी हजारोच्या लाखोच्या संख्येने भीमसैनिक जात असतात आणि आज शहादा येथून मोठ्या संख्येने लांडोर बंगल्या येथे भीमसैनिक जात आहेत। त्यासाठी रामभैया व आम्ही सर्व यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत। पिंटू एसी व यांच्या टीमने चांगले असे आयोजन केले आहे, दरवर्षी करत असतात। भीमसैनिकांना शुभेच्छा देतो व इथेच थांबतो। जय भीम। महाराष्ट्र जय भीम। आज शहाद्याला पूर्ण भीमसैनिक हे लांडोर बंगल्याला जात आहे। बाबासाहेब तिथे 31 जुलै 1937ला एका जागीरदारीच्या केस संदर्भात धुळ्याला आले होते आणि तिथं मुक्कामाने थांबले होते। तर तो बंगला आज एक सगळ्या म्हणजे फक्त समाजासाठी नाही तर पूर्ण देशासाठी एक श्रद्धेचं स्थान म्हणून तो बंगला आहे आणि तिकडं अनेक राज्यांमधून अनुयायी तिथं दर्शन घ्यायला येतात। शहाद्यामधून पण काही अनुयायी मोटरसायकल रॅलीद्वारे धुळ्याकडं निघाले आहेत लांडोर बंगल्याला। त्यांनाच आम्ही इथं संबोधित करायला आलो आहे। शिवसेनेच्या वतीने त्यांना एक ॲम्ब्युलन्सही पुरवण्यात आली आहे की जेणेकरून काही मदत वगैरे लागली तर त्याची होईल। आणि आज आम्ही बाबासाहेबांचे दर्शन घेऊन शेवटी या देशामध्ये संविधान ज्यांनी दिलं, आज संविधानाच्या चौकटीबाहेर या देशामध्ये कुठलाही कार्यक्रम होत नाही, मग तो एखादा साधा ग्रामपंचायतीचा कर्मचारी असो किंवा या देशाचे पंतप्रधान असो, त्या संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काम या देशाचं चालू आहे आणि कोणावरही अन्याय होऊ नये असं संविधान आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। तर त्यांचे अनुयायी प्रत्येक समाजामध्ये त्याच्यातलेही आम्ही आज इथं दर्शन घेतलं आहे आणि या मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहोत। त्याच्यात नरू दादा आहेत, जितू भाऊ आहेत, टोटन भाऊ आहेत, जहीरबाई आहेत, सुकरू काका आहेत। आम्ही सगळेजण इथं जमलो आहोत आणि त्यांना एक
आदरस्थान म्हणून नमन करतोय आणि इथं पुढून ते शहाद्यावरून धुळ्याला सगळे अनुयायी जाणार आहेत.